अमरावती लोकसभेची रणधुमाळी चांगली सुरू झाली असून अमरावती लोकसभेकरिता काँग्रेसकडून बळवंत वानखडे यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने बळवंतराव वानखडे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे। मात्र दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातीलच काँग्रेसचे दिग्गज नेते हे बीजेपीच्या वाटेवर असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। 19 एप्रिल रोजी काँग्रेसचे बडे नेते हे बीजेपीमध्ये प्रवेश करतील अशी खमंग चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे। मात्र त्यावर काँग्रेसचे दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी प्रतिक्रिया देत अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये। आम्ही सर्व काँग्रेस पक्ष एकजुटीने काम करत आहे व बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया सुधाकर भारसाकडे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। ज्या वावड्या उठत आहेत या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही। लोकांमध्ये संभ्रम पैदा करण्याचं काम हे भाजपवाले आणि प्रहार पक्षावाले करत आहेत। त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही आहे। कारण की बबलू भाऊंनीच बळवंतरावच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले। बळवंतरावचं नाव दिल्लीपर्यंत बबलू भाऊंनी आणि यशोमतीताईंनी उमेदवारीसाठी रेटलं। त्याच्यामुळं बबलू भाऊवर किंवा माझ्यावर अशी कोणती शंका घेणं हे हास्यास्पद आहे। मी आणि माझे सहकारी रोज प्रचारामध्ये ग्रामीण भागात प्रामाणिकपणे घरोघरी जाऊन लोकांना ही परिस्थिती समजून सांगून की बा मतदान कसं करायचं, कोणाला करायचं आणि आपण वेगळ्या पद्धतीनं मतदान जर केलं, लोकांच्या वेगवेगळ्या प्रचाराला आपण जर बळी पडलो तर बळवंतरावचं नुकसान होईल। बळवंतरावच्या पाठीच्या मागे खंबीरपणे आपण उभं राहिलो पाहिजे आणि बळवंतराव एक सर्व समाजांना सर्व लोकांना घटकांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे। त्याच्यामुळे बळवंतरावचाच प्रचार आम्ही करत आहोत। आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी संयुक्तपणे आमच्या सोबत प्रचाराला असतात आणि ते एका दिलानं काम करत आहेत।